दंडोत प्रणाम. सुख आणि आनंद यातला नेमका आपल्याला फरक न कळाल्यामुळं आपण सुखाच्या पाठीमागे धावतोय. सुख म्हणजे दुःख मिश्रित असतं. जे दुःख मिश्रित असतं त्याला आपण सुख समजतो. परंतु तो सुख हे आनंद होऊ शकत नाही, कारण आनंद म्हणजे निरतिशय आनंद. त्यात सुख आणि दुःखाच्या पलीकडची जी अवस्था आहे तो आनंद आहे. जीव तर मुळात निरानंदच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आनंद नाही. परंतु आनंदाची व्याख्या त्याला न समजल्यामुळे तो सुखाच्या अभिलाषेपोटी भौतिक जगाच्या पाठीमागे धावतो आहे आणि तेच त्याचा भ्रम आहे. त्या भ्रमातून त्याला बाहेर पडावं लागेल, त्यावेळेस परमेश्वराचा आनंद जो आहे तो मिळू शकेल. देवतेमध्ये सुख आहे, परंतु ते दुःख मिश्रित आहे. प्रपंचाचा विषयच नाही, कारण प्रपंच जड आहे, त्यामुळे त्याच्यात सुख दुःख भावना काहीच नाही. परंतु परमेश्वर हा निव्वळ आनंदमय आहे. आनंद तो परमेश्वराचं दुसरं नावच आनंद आहे आणि म्हणून तो आनंद मिळवण्यासाठी, तो आनंद देण्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण करून जीवाला या सृष्टीमध्ये आणलेलं आहे. निरानंद जीवाला परमेश्वराला आनंद द्यायचा आहे, परंतु ह्या जीवाने तो मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी परमेश्वराला समजून उमजून जाणून त्या परमेश्वराला अनन्यभावी जर शरण आपण गेलो तरच तो परमेश्वर आपल्याला आनंद देऊ शकेल. परमेश्वराचा जो आनंद आहे तो कुठंही कितीही दिला गेला तरी तो कमी होत नाही. ज्याप्रमाणे साखरेला मुळातच गोडी असते, परंतु ती गोडी पाण्यात, दुधात, वेगळ्या ठिकाणी जर आपण टाकत गेलो तर ती आपोआप कमी होते. तसंच देवतेचं पण आहे. जे सुख आहे ते ज्या ज्या ठिकाणी ते देईल ते कमी होत राहतं, परंतु परमेश्वराचा आनंद तसा नाही आहे. तो जितका दिला तितका तो वाढत राहतो आणि जसा आहे तसाच राहतो. म्हणून परमेश्वराचा आनंद मिळवण्यासाठी परमेश्वराला समजून घेऊन परमेश्वराला अनन्यभावी जर आपण शरण गेलो तरच आपल्याला त्या जीवनाचा आनंद मिळवता येईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.